खूप दिवसानंतर आलो होतो गावाकडं. म्हटलं 2 दिवस मस्त एन्जॉय करून घेऊ. पण तुम्हाला तर माहीतच आहे की गावाकडं आलो का घरचे काही नाही काही काम लावूनच देतात. निघालो ना मग दैवेल जाण्यासाठी. तर तुम्हाला आमच्या मधोमध हा लहान दिसतोय ना छोटा बम बडा धमाका, याने घेतला होता हात मोडून. मग मावशी सांगायला लागली की याला चोरणारकडे घेऊन जा आणि पाटा देऊन आणा म्हणे. मग त्याच्यासाठीच आम्ही चाललोय दैवेलला. फायनली आम्ही दैवेलमध्ये तर पोहोचून गेलो होतो, पण आम्हाला माहीतच नव्हतं की इथं पाटा कुठं देतात असं. मग काय आम्ही डायरेक्ट गाडी टाकली उड्डाणपूलच्या खालून आणि डायरेक्ट जाऊन पोहोचलो आम्ही मुंगबारी रस्त्याला. मुंगबारी रस्त्याला तर आलो होतो, पण आम्हाला समजतच नव्हतं की कुठं जायचं असतं. मग काय रस्त्यात काका दिसले, काकांना विचारलं, म्हटलं इथं पाटा कुठं देता. काका सांगायला लागले की तुम्हाला डाबरी जावं लागेल म्हणे. मग काय काढली गाडी, निघालो डायरेक्ट डाबरी जाण्यासाठी. मित्राला म्हटलं जोरात जाऊ, पटकन पाटा वगैरे बांधून आणि लवकर घरी निघून जाऊ म्हटलं. मग काय त्याच नादात गाडी जोरात चालवली मग जोरात चालवायला गेलो तर रस्ता चुकून गेलो, जायचं होतं कुठं निघून गेलो कुठं. मग काय गाडी फिरवली आणि मग तेव्हा जाऊन आम्ही पोहोचलो डाबरी रस्त्याला. तर हे बा मित्रांनो, समोर तुम्हाला गाव दिसतच असेल, तर हे आहे डाबरी गाव. डाबरीमध्ये पोहोचलो बरं झालं की काका पण घरीच भेटले. मग काय काकांनी हात वगैरे पाहिला आणि काका सांगायला लागले की टीच पडली म्हणे. म्हटलं बरं तो होईल. मग काका सांगायला लागले की हो म्हणे, होऊन जाईल म्हणे. मग काय काकांनी डायरेक्ट रेसिपी बनवली आणि डायरेक्ट लावायला सुरुवात केली. मग काय पटापट काकांनी औषध लावलं, औषध वगैरे लावून सनी वरून पट्टी वगैरे लावून दिली आणि डायरेक्ट वरून चिकटटेपने पॅक वगैरे करून दिला मग काय काकांना पैसे वगैरे दिले आणि आम्ही निघालो मग डायरेक्ट गावाकडे जाण्यासाठी. तर चला मित्रांनो, भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये.